नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मधील इतिहास विषयातील मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम हा पाठ अभ्यासणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य रक्षणासाठी मुघलांशी प्रखर लढा दिला। या 27 वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम असे म्हणतात। इसवी सन 1682 मध्ये तर खुद्द औरंगजेब बादशाह दक्षिणेत चालून आला, तरी देखील मुघलांबरोबरच्या या संग्रामात अनेक अडचणींवर मात करून मराठे विजयी झाले। हा स्वातंत्र्य संग्राम म्हणजे भारताच्या इतिहासातील एक रोमहर्षक व तेजस्वी कालखंड आहे। आपण या पाठात या स्वातंत्र्य संग्रामाचा अभ्यास करणार आहोत। येथील मराठा हा शब्द मराठी भाषा बोलणारे वा महाराष्ट्रीयन लोक या अर्थाचा आहे। या पाठामध्ये औरंगजेबाबरोबर किंवा मुघल सत्तेबरोबर मराठ्यांनी केलेला संघर्ष आपण पाहणार आहोत। हा एक दीर्घकाल चाललेला संघर्ष होता। जवळजवळ 27 वर्ष हा संघर्ष करून, लढाया करून, अनेक अडचणींवरती मात करून मराठ्यांनी या युद्धामध्ये शेवटी विजय मिळवला आणि त्यामुळेच या कालखंडाला तेजस्वी आणि रोमहर्षक कालखंड असं म्हटलं जातं। कारण एक राजा फिक्स नसताना, म्हणजेच संभाजी महाराजांची थोडी कारकीर्द, पुन्हा राजाराम महाराजांची थोडी कारकीर्द आणि शेवटी महाराणी ताराबाई यांची कारकीर्द, या तिघांच्या कारकिर्दी मिळून हा लढा खूप मोठ्या प्रमाणावरती लढला गेला। म्हणून याला खूपच तेजस्वी आणि रोमहर्षक कालखंड असं मानलं जातं आणि हाच लढा आपण या पाठामधून अभ्यासणार आहोत। करून पहा, मी संभाजीराजे बोलतो, भूमिका अभिनय करा। म्हणजेच संभाजी महाराजांची भूमिका करून प्रत्यक्ष अनुभव घेऊन संभाजी महाराजांनी त्या कालखंडामध्ये कशा पद्धतीने लढा दिला हे वाचन करून, अभ्यास करून प्रत्यक्षात आपल्या भूमिकेद्वारे मांडा। छत्रपती संभाजी महाराज। संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होत। त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला। शिवाजी महाराजांनंतर ते छत्रपती झाले। त्यावेळी मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष चालू होता। अशा स्थितीत औरंगजेब बादशहाचा मुलगा शहाजादा अकबर याने पित्याविरुद्ध बंड केले। हे बंड बादशहाने मोडून काढले। मग अकबर दक्षिणेत संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला। त्याचे पारिपत्य करण्यासाठी बादशहा स्वतः इसवी सन 1682 मध्ये दक्षिणेत आला। त्याच्याबरोबर अफाट सैन्य आणि प्रभावी तोफखाना होता। त्याने जंजिऱ्याच्या सिद्धीला मराठ्यांच्या विरुद्ध मोहीम हाती घेण्यास सांगितले। पोर्तुगीजांनाही आपल्या बाजूला वळवून घेतले। त्यामुळे संभाजी महाराजांवर एकाच वेळी अनेक शत्रूंना तोंड देण्याचा प्रसंग आला। मुघलांच्या औरंगजेब बादशाच्या मुलाने केलेले बंड बादशाने मोडून काढले आणि तो मुलगा आला संभाजीराजांच्या आश्रयाला। म्हणजे तो संभाजीराजांपाशी आला आणि आश्रय मागितला। संभाजीराजांनीही त्याला मोठ्या मानाने आश्रय दिला, परंतु औरंगजेबाला हे काही पटले नाही। मग औरंगजेबाने आपल्या मराठ्यांच्या राज्यावरतीच आक्रमण केले आणि त्याच वेळी त्यांनी सिद्धी असेल किंवा पोर्तुगीज असतील यांनाही मराठ्यांवरती आक्रमण करायचा चिथावणी दिली। त्यामुळे संभाजीराजांना अनेक शत्रूंना तोंड द्यावं लागलं। एकाच वेळी सिद्धी, पोर्तुगीज आणि औरंगजेब या तिघांविरुद्ध संभाजीराजांना लढावं लागलं। संभाजी महाराजांची कारकीर्द ही शिवाजी महाराजांच्या नंतर झालेल्या मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे पहिले पर्व होय। महाराजांनी आपल्या कारकिर्दीतच त्यांना मुलकी राज्यकारभाराचे व लष्करी मोहिमांचे उत्कृष्ट शिक्षण दिले होते। म्हणजेच संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी ते जिवंत असतानाच चांगल्या प्रकारचे शिक्षण उपलब्ध करून दिले होते। वयाच्या 14व्या वर्षापासूनच ते राज्याचा कारभार व सैन्याचे आधिपत्य यात लक्ष घालू लागले होते। युवराज असतानाच त्यांनी मुघलांच्या व आदिलशहाच्या अनेक प्रदेशांवर स्वाऱ्या केल्या होत्या। त्यांना युद्ध कौशल्याचे किंवा त्यांच्या युद्ध कौशल्याचे वर्णन करताना त्या वेळचा फ्रेंच प्रवासी ॲबे कॅरे म्हणतो, हा युवराज लहान असला तरी धैर्यशील आणि आपल्या पित्याच्या कीर्तीस साजेल असाच शूरवीर आहे। संभाजीराजांच्या पराक्रमाबद्दल किंवा शूरत्वाबद्दल फ्रेंच प्रवासी ॲबे कॅरे सुद्धा अतिशय चांगले उद्गार काढून जातो। म्हणजेच त्यावेळी त्यांनी जे पाहिलं तेच त्याने आपल्या प्रवास वर्णनामध्ये लिहिलेले दिसते। संभाजी महाराज छत्रपती झाल्यावर मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष अधिकच तीव्र झाला। काबूलपासून कन्याकुमारीपर्यंत मुघलांचा एकछत्री अंमल निर्माण करण्याचा औरंगजेबाचा उद्देश होता।
आपल्या प्रचंड लष्करी व आर्थिक शक्तीने मराठ्यांचे राज्य साफ बुडवून टाकायचे असे त्याचे स्वप्न होते। पण संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने व युद्ध कौशल्याने त्याचे हे स्वप्न धुळीस मिळवले। त्यांच्या फौजेच्या तुकड्या अनेक मुघली प्रदेशात स्वाऱ्या करत होत्या। मराठ्यांचा नाशिक जवळचा रामसेजचा किल्ला तर बादशहाच्या सेनानींनी दीर्घकाळ प्रयत्न करूनही घेता आला नाही। अशा प्रकारे संभाजी महाराजांच्या पराक्रमाने औरंगजेब जेरीस आला होता। त्यामुळे एकदा अत्यंत संतापाने त्याने आपल्या डोक्यावरचे पागोटे जमिनीवर आपटले व प्रतिज्ञा केली की या संभाजीचा पाडाव करीपर्यंत मी पुन्हा पागोटे घालणार नाही। संभाजी महाराजांनी औरंगजेबाला इतके हतबल करून टाकले होते। संभाजी महाराजांनी त्या काळामध्ये इतका जबरदस्त पराक्रम केला की औरंगजेबासारखा मुघली बादशाह सुद्धा त्यांच्यापुढे हतबल झालेला दिसून येतो। म्हणजे अगदी संतापाने त्याने पागोटे काढून फेकले आणि प्रतिज्ञा केली की जोपर्यंत पाडाव संभाजीचा करणार नाही तोपर्यंत पागोटे घालणार नाही। म्हणजे इतका राग त्याच्या मनामध्ये प्रचंड प्रमाणात उत्पन्न झाला की एवढूसं छोटंसं राज्य, पण आपल्याला हे राज्य सुद्धा गिळंकृत करायला जमत नाही। इतकी मोठी फौज असताना सुद्धा आणि या संभाजी राजांकडे अगदी छोटीशी फौज असून सुद्धा ते इतका निकराने लढा देत आहेत हे पाहून त्याला खूप संताप आलेला होता। म्हणून त्यांनी ती प्रतिज्ञा केली। अशा प्रकारे संभाजी महाराजांनी पराक्रम गाजवल्याचे दिसते। माहीत आहे का तुम्हाला, मराठ्यांचे किल्ले जिंकले की त्यांचे राज्य संपेल या विचाराने सुरुवातीस औरंगजेबाने नाशिक जवळील रामसेज किल्ल्याला वेढा घातला। औरंगजेबाची सैन्यसंख्या मोठी होती, मराठ्यांची सैन्यसंख्या अतिशय कमी होती, पण त्यांनी चिवट प्रतिकार केला। हा वेढा पुढे 5 वर्षे चालला। मुठभर मराठी सैनिकांनी केलेला हा पराक्रम अद्वितीय होता। मराठ्यांच्या चिवट प्रतिकारामुळे मराठ्यांशी संघर्ष करणे अवघड झाल्याची जाणीव औरंगजेबाला झाली। सिद्धी विरुद्धची मोहीम। जंजिऱ्याचा सिद्धी मराठी मुलखाला उपद्रव देत असे। मराठ्यांच्या मुलखावर धाडी टाकून तो जाळपोळ, लुटालूट व अत्याचार करत असे। घरात जैसा उंदीर तैसा राज्यास सिद्धी असे त्याचे वर्णन सभासदाने केले आहे। संभाजी महाराजांनी इसवी सन 1682 मध्ये त्याच्या विरुद्ध मोहीम उघडली। त्यांच्या सैन्याने त्याच्या ताब्यातील दंडा राजापुरी या किल्ल्याला वेढा घातला आणि जंजिऱ्यावरही तोफांचा बडीमार केला। जंजिराचा सिद्धी मराठी जनतेला किंवा मराठी राज्याला त्रास देण्याचे काम करत होता। त्याचा बंदोबस्त करण्यासाठी संभाजी महाराजांनी त्याच्यावरती मोहीम आखली आणि त्याचा किल्ला जो की दंडा राजापुरी या ठिकाणी होता त्याला वेढा घातला। तसेच जंजिऱ्यावरतीही तोफांचा बडीमार करून तो जिंकण्याचा प्रयत्न केला। परंतु त्याच वेळी मुघलांचे सैन्य स्वराज्यावर चालून आले। त्यामुळे जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून संभाजी महाराजांना माघारी फिरावे लागले। पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम। गोव्याच्या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध बादशहाशी हातमिळवणी केली होती। त्यामुळे त्यांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे ठरवले। त्यांनी इसवी सन 1683 मध्ये पोर्तुगीजांच्या रेवदंडा बंदरावर हल्ला केला। प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी गोव्याच्या सीमेवरील मराठ्यांच्या फोंडा किल्ल्यास वेढा घातला। मराठ्यांनी वेढा मोडून काढला आणि गोव्यावर चढाई केली। या लढाईत येसाजी कंक याने पराक्रमाची शर्त केली। यात पोर्तुगीज गव्हर्नर घायाळ झाला, त्याला माघार घ्यावी लागली। संभाजी महाराजांनी त्याचा पाठलाग केला। पोर्तुगीज मोठ्या संकटात सापडले। त्याचवेळी दक्षिणेत मुघलांनी कोकणवर आक्रमण केल्याची बातमी संभाजी महाराजांना मिळाली। त्यामुळे हाताशी आलेला गोव्याचा विजय सोडून त्यांना मुघलांचा प्रतिकार करण्यासाठी परतावे लागले। सिद्धी आणि पोर्तुगीज या दोघांनीही बादशहाशी हात मिळवणी करून मराठ्यांना त्रास द्यायचं काम सुरू केलं होतं। म्हणून त्यांच्या विरुद्ध संभाजी महाराजांना मोहिमा उघडाव्या लागल्या। परंतु मुघलांचे आक्रमण झाल्यानंतर संभाजी महाराजांना या दोन्ही मोहिमांवरून माघार घ्यावी लागली आणि मुघलांचा प्रतिकार त्यांनी सुरू केला। आदिलशाही व कुतुबशाहीचा शेवट। औरंगजेबाला मराठ्यांविरुद्धच्या मोहिमेत यश येत नव्हते, त्यामुळे त्याने ती मोहीम स्थगित केली। त्यानंतर त्याने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही या राज्यांकडे वळवला। औरंगजेबाने ती राज्ये जिंकून घेतली। या दोन्ही राज्यांची संपत्ती व लष्कर मुघलांच्या हाती लागल्यामुळे किंवा आल्यामुळे औरंगजेबाची स्थिती मजबूत झाली। त्यानंतर मराठ्यांचा पाडाव करण्यावर आपली सर्व शक्ती केंद्रित केली। त्यांच्या प्रदेशांवर चोहोबाजूंनी हल्ले चढवले। मुघल सेनेचा प्रतिकार करताना मराठ्यांचा सेनापती हंबीरराव मोहिते मारला गेला। त्यामुळे संभाजी महाराजांची लष्करी बाजू कमकुवत झाली। संभाजी महाराजांचा मुलकी कारभार। संभाजी महाराजांनी युद्धाच्या या धामधुमीत आपल्या मुलकी राज्यकारभाराकडे दुर्लक्ष केले नाही। त्यांनी शिवरायांच्या काळातील चोख न्याय व महसूल व्यवस्था तशीच पुढे चालू ठेवली। स्वराज्याविरुद्ध बंडखोरी करणाऱ्यांना तसेच सामान्य प्रजेला त्रास देणाऱ्या वतनदारांना त्यांनी कठोर शासन केले।
महाराणी येसूबाईंना राज्यकारभाराचे अधिकार दिले. त्यांचा स्वतःचा शिक्का करून घेतला. शिवरायांचे प्रजाहिताचे धोरण त्यांनी आपल्या कारकिर्दीत पुढे चालवले. संभाजी महाराजांना संस्कृतसह अनेक भाषा अवगत होत्या. त्यांनी ग्रंथलेखनही केले आहे. राजनीतीवरील प्राचीन भारतीय ग्रंथाचे अवलोकन करून त्याचे सार बुधभूषण हा ग्रंथ त्यांनी लिहिला किंवा या ग्रंथामध्ये त्यांनी मांडले. माहीत आहे का तुम्हाला, संभाजी महाराजांनी बुधभूषणम या ग्रंथाची रचना संस्कृत भाषेत केली. त्यातील दुसऱ्या अध्यायात राजनीतीची चर्चा आलेली आहे. त्यात राजाची लक्षणे, प्रधान, राजपुत्र, त्यांचे शिक्षण व कार्य, राजाचे सल्लागार, गड व गडावरील साहित्य, लष्कर, राजाची कर्तव्ये, हेर व्यवस्था इत्यादींविषयी माहिती दिलेली आहे. संभाजी महाराजांचा मृत्यू. औरंगजेब संभाजी महाराजांना नमवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत होता. त्याने मुकर्रब खान याची नेमणूक कोल्हापूर प्रांतावर केली होती. महाराज कोकणामधील संगमेश्वर येथे आल्याची बातमी मुकर्रब खानास कळाली. तेव्हा त्याने छापा घालून संभाजी महाराजांना पकडले. बादशहापुढे नेण्यात आल्यानंतर त्याच्यापुढे ते अतिशय बाणेदारपणे वागले. मग बादशहाच्या हुकुमाने 11 मार्च 1689 रोजी अत्यंत अमानुषपणे त्यांना ठार करण्यात आले. मराठ्यांचा हा छत्रपती स्वाभिमान न सोडता अत्यंत धीरोदात्तपणे मृत्यूला सामोरा गेला. त्यांच्या बलिदानापासून प्रेरणा घेऊन मराठ्यांनी मुघलांविरुद्धचा संघर्ष अधिकच तीव्र केला. संभाजी महाराजांना छत्रपती झाल्यापासून अगदी मृत्यूपर्यंत कायम लढाया कराव्या लागल्या. म्हणजे संपूर्ण कारकीर्दच त्यांची लढायांमध्ये गेली. परंतु यामध्ये सुद्धा त्यांनी मुलकी व्यवस्था, न्याय देण्याची पद्धत, त्याचबरोबर शिक्षण या गोष्टीसाठी अतिशय कष्ट घेतल्याचे दिसून येते. म्हणजे कायम युद्ध चालू असताना सुद्धा या गोष्टींवरती त्यांनी लक्ष जराही कमी केले नाही. शिवाजी महाराजांनी जो आदर्श घालून दिलेला होता त्या पद्धतीने वागण्याचे काम त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेले दिसते. आणि शेवटी मृत्यूच्या वेळी सुद्धा अतिशय बाणेदारपणे, म्हणजे न घाबरता कोणत्याही पद्धतीने बाणेदारपणा सोडला नाही आणि औरंगजेबाला त्यांनी योग्य ती उत्तरे दिली. आणि हाच सगळा वृत्तांत ज्यावेळी मराठ्यांना समजला त्यावेळेस मुघलांविरुद्धचा जो संघर्ष चालू होता तो अतिशय नेटाने तीव्र स्वरूपामध्ये मराठ्यांनी पुढे सुरू ठेवला. छत्रपती राजाराम महाराज. राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र होत. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी रायगडावर झाला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ते छत्रपती झाले. आता मराठ्यांचे राज्य जिंकून घेण्याचे आपले स्वप्न साकार होणार असे औरंगजेबाला वाटू लागले. म्हणून त्याने रायगडाला वेढा घालण्यासाठी जुल्फिकार खानाला पाठवले. त्यावेळी राजाराम महाराज व त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई तसेच संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई व पुत्र शाहू हे रायगडावरच होते. या सर्वांनी एकाच ठिकाणी राहणे धोक्याचे होते. या प्रसंगी येसूबाईंनी या अभूतपूर्व संकटाला धैर्याने तोंड दिले. कोणत्याही परिस्थितीत मुघलांना शरण जायचे नाही असे ठरवून त्यांनी रायगडावर महत्त्वाचे राजनैतिक निर्णय घेतले. त्यानुसार राजाराम महाराजांनी रायगडाच्या वेढ्यातून बाहेर पडावे आणि आवश्यकता भासल्यास दूरवर जिंजीला जावे असे ठरले. तसेच महाराणी येसूबाई यांनी आपल्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरणही ठरवण्यात आले. येसूबाईंनी आपल्या मुलाला छत्रपती पदावर न बसवता राजाराम महाराजांना छत्रपती बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय हे स्वराज्यात प्रेमाचे व पराकोटीच्या स्वार्थ त्यागाचे उदाहरण होय. त्यांनी स्वतःच्या व पुत्राच्या प्राणांची पर्वा न करता मराठ्यांच्या छत्रपतीस सुरक्षित ठेवले. चला शोधूया. भारताच्या नकाशात जिंजी हे ठिकाण शोधा. राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण. 5 एप्रिल 1689 रोजी राजाराम महाराज आपल्या काही सहकाऱ्यांसह रायगडाच्या वेढ्यातून निसटले. त्यांनी दक्षिणेत जिंजीला जाण्याचा निर्णय घेतला. जिंजीचा किल्ला अभेद्य होता. हा किल्ला जिंकून घेणे मुघलांना सोपे नव्हते. प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ, रूपाजी भोसले इत्यादी विश्वासू लोकांना बरोबर घेऊन राजाराम महाराज जिंजीला पोहोचले. मराठ्यांच्या हालचाली. मुघल सामर्थ्यापुढे रायगड दीर्घकाळ लढवणे कठीण होते. मुघलांनी नोव्हेंबर 1689 मध्ये रायगड ताब्यात घेतला आणि महाराणी येसूबाई व शाहू यांना कैद केले. जिंजीला जाताना राजाराम महाराजांनी मुघलांविरुद्धच्या संघर्षाची जबाबदारी रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण सचिव, संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्यावर सोपवली होती. मराठ्यांच्या दृष्टीने परिस्थिती आणीबाणीची होती. औरंगजेबाने मराठ्यांच्या सरदारांना वतने व जहागिरी देऊन आपल्या बाजूला वळवून घेतले होते. त्याला शह देण्यासाठी राजाराम महाराजांनी तेच तंत्र वापरले. मुघल प्रदेश जिंकल्यास त्या प्रदेशाची जहागीर तो प्रदेश
जिंकणाऱ्या सरदारास दिली जाईल असे आश्वासन देण्यात आले. छत्रपतींच्या या आश्वासनानंतर अनेक पराक्रमी सरदार पुढे आले. त्यांनी मुघल प्रदेशावर धडाक्याने आक्रमणाला सुरुवात केली. मुघल सेनानींना पराभूत केले. या पराक्रमात संताजी व धनाजी आघाडीवर होते. त्यांचे अनपेक्षित हल्ले व गनिमी कावा या युद्ध तंत्रामुळे मुघलांना आपल्या प्रचंड साधनसामग्रीचा व अवजड तोफखान्याचा उपयोग करणे कठीण झाले. फारसे किल्ले, प्रदेश व खजिना ताब्यात नसताना मराठ्यांनी त्यांना सळो की पळो करून सोडले. एकदा तर संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण यांनी बादशहाच्या छावणीवर अचानक हल्ला करून त्यांच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापून आणला होता. माहित आहे का तुम्हाला, धनाजीस मुघल सैनिक इतके भीत की घोडा पाणी पिताना बुजला तर ते त्याला विचारत, का रे, तुला पाण्यात धनाजी दिसतो का? म्हणजे इतके धनाजीला मुघल सैनिक घाबरत असत. ते अचानक कुठून तरी येत हल्ला करत जेवढे जमेल तेवढे सैनिक मारायचे, अन्नधान्य पळवायचे. अशा पद्धतीने त्यांचा गनिमी कावा अतिशय चपळाईने सुरू होता आणि त्यामुळे हे मुघल सैनिक त्यांना खूप घाबरून असत. जिंजीला वेढा. रायगड ताब्यात घेतल्यानंतर बादशहाने जुल्फिकार खानाला दक्षिणेस जिंजीच्या स्वारीवर पाठवले. त्याने जिंजीला वेढा घातला. मराठ्यांनी जिंजीचा किल्ला जवळजवळ 8 वर्षे निकराने लढवला. संताजी व धनाजी यांनी वेढा घातलेल्या मुघल सेनेवर बाहेरून प्रखर हल्ले चढवले. अखेरीस राजाराम महाराज वेढ्यातून बाहेर पडून महाराष्ट्रात परतले. त्यानंतर जुल्फिकार खानाने जिंजीचा किल्ला जिंकून घेतला. राजाराम महाराज परत आल्यामुळे मराठ्यांचा जोर अधिकच वाढला. त्यांनी मुघलांच्या ताब्यातील खानदेश, वराड, बागलान या प्रदेशांवर हल्ले चढवले. राजाराम महाराजांनी आपल्या समंजस वृत्तीने आणि मुत्सद्देगिरीने संताजी व धनाजी यांच्यासारखे शेकडो मराठा वीर तयार केले. त्यांच्यात स्वराज्य रक्षणाची प्रेरणा निर्माण करून मोलाची कामगिरी पार पडली. परंतु हे सर्व घडत असताना 2 मार्च 1700 रोजी राजाराम महाराजांचे अल्पशा आजाराने सिंहगडावरती निधन झाले. राजाराम महाराज विचारी आणि मनमिळावू स्वभावाचे होते. मराठी राज्यातील सर्व कर्तबगार माणसांना त्यांनी एकत्र आणले, त्यांची एकजूट केली व त्यांच्यात चैतन्य निर्माण केले. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 11 वर्षे त्यांनी औरंगजेबाला मोठ्या धैर्याने व चिकाटीने टक्कर दिली. अत्यंत कठीण समयी स्वराज्याचे संरक्षण ही राजाराम महाराजांची सर्वात मोठी कामगिरी होय. रियासतकार गो. स. सरदेसाई यांनी छत्रपती राजाराम महाराजांचे वर्णन करताना स्थिर बुद्धी या विशेषणाचा उपयोग केला आहे. त्यांनी केलेला हा उल्लेख पूर्णपणे यथार्थ वाटतो. करून पहा. तुमच्या परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांची मुलाखत घ्या. यानंतर पुढे महाराणी ताराबाई. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटले की आपण संघर्ष जिंकला. परिस्थिती मात्र उलट होती. औरंगजेब लढायांमागून लढाया जिंकत होता, पण त्याला युद्ध मात्र जिंकता येत नव्हते. अत्यंत विपरीत परिस्थितीत स्वराज्याचे नेतृत्व करण्यास राजाराम महाराजांच्या कर्तबगार पत्नी महाराणी ताराबाई पुढे आल्या. मुघल इतिहासकार खाफी खान याने महाराणी ताराबाई यांचे वर्णन पुढील शब्दात केले आहे. ती म्हणजेच ताराबाई बुद्धिमान आणि शहाणी होती. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार या बाबतीत नवऱ्याच्या हयातीतच तिचा मोठा लौकिक झाला होता. अशा पद्धतीने मुघले इतिहासकार सुद्धा किंवा मुघलांचा इतिहासकार सुद्धा महाराणी ताराबाईंबद्दल चांगले उद्गार म्हणजेच गौरवोद्गार काढत असतो. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाईंनी आपल्या सरदारांच्या साह्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचा संघर्ष नेटाने पुढे चालू ठेवला. औरंगजेबाने सातारा, पन्हाळा ही मराठ्यांची ठिकाणे जिंकली, तर मराठ्यांनी मुघलांच्या मध्य प्रदेश, गुजरात या प्रदेशात धडक मारली. ताराबाईंनी युद्धाचे क्षेत्र विस्तारले. कृष्णाजी सावंत, खंडेराव दाभाडे, धनाजी जाधव, नेमाजी शिंदे हे सरदार महाराष्ट्राबाहेर मुघलांविरुद्ध संघर्ष करू लागले. युद्धाचे पारडे बदलत चालल्याची ही खूण होती. महाराणी ताराबाईंनी 7 वर्षे संघर्ष केला आणि राज्य राखले. सगळा कारभार एक हाती घेऊन सरदारांना स्वराज्य कार्याला जोडून घेतले. सिरोंज, मंदसौर, माळवा येथपर्यंत मराठी सरदार मुघलांविरुद्ध लढू लागले. खाफी खान लिहितो, राजारामाची बायको ताराबाई हिने विलक्षण धामधूम उडवली. तीत तिच्या सैन्याच्या नेतृत्वाचे आणि मोहिमांच्या व्यवस्थेचे गुण प्रकर्षाने प्रकट झाले. त्यामुळे मराठ्यांचे आक्रमण आणि त्यांची धामधूम दिवसेंदिवस वाढतच गेली. माहीत आहे का तुम्हाला, ताराबाईंच्या कर्तृत्वाचे वर्णन करताना शिवभारतकार परमानंदाचा मुलगा कवी देवदत्त यांनी म्हटले आहे, ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली, दिल्ली झाली दिनवानी, दिल्लीशाचे गेले पाणी. रामराणी भद्रकाली रणरंगे क्रुद्ध झाली,
प्रयत्नाची वेळ आली मुघल हो सांभाळा. अशा पद्धतीने ताराबाईंचे कर्तृत्व किंवा कर्तृत्वाचे वर्णन या कवीने केलेले दिसते. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा महाराणी ताराबाईंनी पुढे चालवला. मराठ्यांच्या या आक्रमक चढायांमुळे औरंगजेब हताश झाला. सतत 25 वर्षे मुघल मराठे संघर्ष चालू होता. मराठ्यांचा पाडाव करणे मुघलांना जमले नाही. अशा परिस्थितीत औरंगजेब बादशहाचा इसवी सन 1707 मध्ये अहमदनगर येथे मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूबरोबरच मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम समाप्त झाला. मराठ्यांचे राज्य बळकावण्याचे स्वप्न बाळगून औरंगजेब बादशाह दक्षिणेमध्ये आला. परंतु सतत 25 वर्षे लढाया करून सुद्धा मराठ्यांचे राज्य त्याला बुडवता आले नाही आणि त्याचा शेवट म्हणजेच त्याचे निधनही या मराठ्यांच्या भूमीमध्येच म्हणजे अहमदनगर येथे झाले. म्हणजे एखाद्याचं राज्य बळकावणे ही लालसा असणं चुकीचं आहे आणि या चुकीला शिक्षा त्याला येथेच भोगावी लागली. माहीत आहे का तुम्हाला, महाराणी ताराबाईंनी गनिमी काव्याचा अत्यंत चांगल्या प्रकारे उपयोग केला. औरंगजेबच्या सैन्यापुढे मराठ्यांची ताकद अतिशय कमी होती. औरंगजेब किल्ला जिंकण्यासाठी किल्ल्याला वेढा टाकायचा. शक्य होईल तेवढा काळ मराठे किल्ला लढवायचे. पावसाळा जवळ आला की मराठा किल्लेदार फितूर झाला आहे असे दाखवून औरंगजेबाकडून लाच घेऊन किल्ला त्याला दिला जायचा. किल्लेदार लाचेची रक्कम मराठी खजिन्यात जमा करायचा. औरंगजेब किल्ल्यावर धन धान्य दारुगोळा भरून ठेवताच ताराबाई तो किल्ला पुन्हा जिंकून घ्यायच्या. ताराबाईंच्या या युद्धतंत्राचे वर्णन सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टीम असे केले जाते. मराठ्यांचा हा स्वातंत्र्य संग्राम म्हणजे मुघल सत्ताधीशांनी बाळगलेली साम्राज्याची लालसा आणि मराठ्यांच्या मनातील स्वातंत्र्याची आकांक्षा यांच्यातील हा लढा होता. त्यात मराठ्यांचा विजय झाला. इतकेच नव्हे तर नंतरच्या काळात औरंगजेबाच्या मृत्यूमुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यात मराठे अग्रेसर राहिले. दिल्लीच्या तख्तावर नियंत्रण ठेवत त्यांनी जवळपास सर्व हिंदुस्थानचा कारभार पाहिला व रक्षणही केले. त्यामुळे 18वे शतक हे मराठ्यांचे शतक मानले जाते. या शतकातील मराठ्यांच्या कामगिरीचा इतिहास आपण पुढील पाठात पाहणार आहोत. भोसले घराण्याची वंशावळ. पहिले आहेत मालोजीराजे, शहाजीराजे. शहाजीराजांना 3 मुले, संभाजी, छत्रपती शिवाजी महाराज आणि व्यंकोजी. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांना 2 मुले, छत्रपती संभाजी महाराज आणि दुसरे छत्रपती राजाराम महाराज. छत्रपती संभाजी महाराजांना पुढे छत्रपती शाहू महाराज आणि शाहू महाराजांना छत्रपती रामराजा ही मुले. छत्रपती राजाराम महाराज यांना 2 मुले, छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी आणि छत्रपती शिवाजी यांना पुढे रामराजा हा मुलगा. अशा पद्धतीने भोसले घराण्याची वंशावळ आहे. त्यांचे कार्यकाल सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत, ते व्यवस्थित अभ्यासा. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 7वी मधील इतिहास विषयातील मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम हा पाठ अभ्यासला. या पाठामध्ये आपण पाहिले की मराठ्यांनी आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी सलग 27 वर्षे मुघलांशी संघर्ष केला आणि हा संघर्ष खूप मोठ्या पद्धतीने अगदी सामान्य जनतेपासून सर्वांनी केला. त्यामुळे मराठ्यांचे स्वातंत्र्य टिकून राहिले. धन्यवाद.